प्रसादा बोला. सई वर्क फ्रॉम होम चालू आहे. ऍक्च्युली वर्क फ्रॉम बेडरूम डोअर चालू आहे. काय झालं, एक प्रॉब्लेम झालाय. तोच जो जगात चाललाय, कोरोना पॉझिटिव्ह. मी नाही म्हणजे मला झालं असतं तर काय वाटलं नसतं. आईला आणि बायकोला एकत्र झालाय रे. एकाच बेडरूम मध्ये आयसोलेट आहे. म्हणजे माझी अँटीजन निगेटिव्ह आली. मी आता RT-PCR केली आहे, बघू. पण त्यांनाही त्रास काही होत नाहीये. जो काय त्रास झालाय माझ्या डोक्याला झालाय. कधी भांडतात रे, कधी. काल रात्री 3:30ला उठल्या भांडायला. म्हणजे दोघी झोपलेल्या. आईने झोपेत नमाच्या अंगावर पाय टाकला, झाला भांडायला लागल्या. तशा बाजूबाजूला नव्हत्या. आई बेडवर होती, नमा खाली झोपलेली. आई बाथरूमसाठी म्हणून उठली, ती डायरेक्ट नमाच्या अंगावर उतरली. टेन्शन येतं यार. म्हणजे मला कळत नाहीये की त्या दोघी बेडरूममध्ये आयसोलेट आहेत की मी बेडरूमच्या डोअरवर आयसोलेट आहे. इथेच बसून असतो रे. त्या विषाणूला पण आता पश्चाताप होत असेल की दोघींना एकत्र काय इन्फेक्ट केलं मी. आई स्वेअर तुला. लांब लांब तुझ्यामुळे झालाय मला कुर्ना. तुमच्यामुळे झालाय मला तुझ्यामुळे झालाय कुर्ना. कुर्ना कुर्ना काय तिच्याचमुळे झालाय मला कुर्ना. ही त्यात तुझ्यामुळे आली घरात. तुमच्यामुळे झालाय मला कोरोना. तुमच्यामुळे झाले. जरा कधी हे दोघी जानू नको येऊस तू जानू. बाबू बाहेर उभा तुम्ही राहा. काय करताय दोघी. अरे 2 दिवस झाले अजून तेच चाललंय. हिच्यामुळे झाला, हिच्यामुळे झाला. अरे जगात त्यांना कळलं नाही अजून कोणामुळे झालंय. तुमचं काय चाललंय. आणि 1 मिनिट, दोघी एकत्र कशा आलात बाथरूम मधून. बाबू आम्ही ना डोकं लावलंय. अच्छा, म्हणजे वाट लावली आहे. बोला काय काय केलं. बाबू तू काय सांगितलं, हा. तू वाफ घ्यायला सांगितलं की नाही. हा. मग आम्ही काय केलं, वाफ घेण्यासाठी बाथरूम मध्ये गेलो, गिझर ऑन केला आणि बाथरूमचा दरवाजा बंद केला. हा. मग सगळी वाफ जमा झाली ना, आरशावर झाली, नळांवर झाली, सगळीकडे वाफ पॉप झाली. मग ती वाफ आम्ही घेतली बाबू. अगं वाफ ती वेपोरायझरने घ्यायची असते. हे कुठली वाफ. एक्झॅक्टली मी हेच सांगते त्यांना. पण माझ्या ऐकतील तर शपथ. डोकं खाल्लंय नुसतं. डोकं म्हणून नाही म्हातारीला. गप, हे बघ, तुमच्यामुळे झालंय मला. तुमच्यामुळे हे झालंय बघ, हे बघ कोरोना. कशी बोलली बघ. काय बोलले मी. अरे नको ना तो विषय सोडा ना. झाला ना यार. कसं वागतात बघ ना. अरे नको ते तुझ्यामुळे झालं. नको ते ब्लेम गेम करू यार. लॉजिकल करत तुझ्यामुळे झाला. असतात. तुमच्यामुळे झालंय. आणि मुळात तुम्ही दोघी घरातच होतात ना. झाला तुम्हाला. मग आता 1 मिनिट. कोणी घरात वगैरे नाही. या सतत बाहेर जात होत्या. विचार त्यांना. आई विचार विचार. ही बाबू सांगा. मी कुठे बाहेर गेले. काय. नाही नाही मी बाहेर नव्हते गेले. acting बाहेर गेले होते. बाहेर खाली पाव वडायला गेलेली. हा? पावासारखी झाली आणि पाव खायच्यात या बाईला. बघ बाबू बाबू आई तर नक्की व्याधी व्याधी करे. खूप irritating. माझं हेच 2 दिवस झाले डोकं फिरलंय. हे बघ माझं खाडं काढते बघ. तरी बरं मी ना कवळी बसवली ना बाबू. कडक कडक खाता येत नाही बाबू, म्हणून मी नरम नरम पाव खाते आणि दिवसभर माझं डोकं खाते. बघ कशी बोलली. बघ बाबू बोलणार मी डोकं खाते. खाता तुम्ही. मी डोकं खाता तुम्ही. तू खाते माझं डोकं. मी काय तुमचं डोकं तरी खाल्लं? मी तोंडातून शब्द बाहेर काढत नाही कधी. मी माझे पाव खाते आणि गप्प बसते. तोंडातून शब्द काढत नाही. अहो सतत नॉन स्टॉप थोबाड चालू असतं तुमचं. आता मला बोलायला लावू नका प्लीज. चुप चुप. ए तुम्ही पॉझिटिव्ह आहात. कळतंय तुम्हाला पॉझिटिव्ह आहात. बापरे. जगात ना एका रोगाने थैमान घातलाय. तो रोग आपल्याला झालाय. पावावरनं कसलं भांडताय ना? नको. हा सोडून द्या ना. ते झालं ना आता. कशामुळे झालं, काय झालं. हे बघा मानसिक दृष्ट्या तुम्ही आता स्ट्रॉंग असलं पाहिजे, आनंदी असलं पाहिजे. हा विचार करा. मला हेच म्हणायचंय. पण हा. काय गरज काय होती पशा. तू सांग. पाव आणायला कशाला बाहेर गेल्या. ह्यांच्यामुळे झालंय. ह्यांनी घरात आणलाय त्या कोरोनाला. आता खाली जायला नको. नाही बरोबर आहे. खाली जाय. आता ही नुसती झोपा काढणार दिवसभर. घरातली कामं कोण करणार. मी झोपा काढते. 1 मिनिट बाबू. आता चहा नको.
ऐक ना. दूध नाही लागत, पाव नाही लागत, मग मी गेले पाव आणि दूध आणायला खाली. अजून कुठे गेलात? सावंतांकडे चहा घेतला. ऐकलं? कुणाकडे? सावंतींकडे चहा घेतला. ऐकलं? ती म्हटली खांडेकरी. लांब राह तिकडे, हा तिकडे चल. काय म्हणजे ती- काय? ती म्हटली खांडेकरीन चल चायला चल. मग मी चायला? गेले चायला तिच्या घरी. म्हटलं एकटी कशी जाओ नाही का, आता एवढ्या दिवसांनी ती बोलवते सावंतीन. मग मी घाडगी तिला हाक मारली. मग घाडगीने कदमीला पण घेऊन आली. मग चौकी तिने आम्ही चाय प्यायलो बस. आता तू सांग. कळतं तुम्हाला? ती लोक ओरडून ओरडून सांगतात विनाकारण बाहेर पडू नका, विनाकारण बाहेर पडू नका. म्हातारा चाय कसला प्यायला जाता का तुम्ही? बाबू तेवढं कळतं मला. टीव्हीवर दाखवतात घरात बसा घरात बसा घरात बसा. मग मी घरात बसलाय सावंतनीच्या. अगं ते स्वतःच्या घरात बसा सांगताय. सगळ्यांच्या घरात जाऊन चहा प्या असं नाही सांग. जा जा अजून. हिच्या हे 4 घरचं फिरायचं आणि सगळीकडनं कोरोना माझ्यापर्यंत घेऊन आला तुम्ही. तुमच्यामुळे झालाय मला कोरोना. माझ्याबद्दल बोलते. बोलणार मी. तू गेली होती मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीला तेव्हा. एक मिनिट. नमा तू बर्थडे पार्टीला गेलीस? आई हा ठीक आहे आमच्यात आहे अंडरस्टँडिंग. नवऱ्याला सांगितलं ठीक नाही. आहे आमच्यात अंडरस्टँडिंग आहे. आई एक मिनिट. भांडे लावायची काम नका करू, माहिती आहे मला. आहे आमच्यात ए नमा understanding. मी सांगते. तू बर्थडे पार्टीला गेलीस? नाही मी लांब हा. मी सांगते. ए बघ जानू, मी गेले होते. आता मला सांग, रशीला किती राग येतो. तिने बोलवलं तर मी नाही गेले तर तिला किती राग येतो. तर तिची बर्थडे पार्टी होती म्हणून मी तिच्या घरी गेले होते ना कुठल्या बाबू. जगात काय चाललंय? तुम्ही कसल्या पार्ट्या करताय? अरे- अरे तर प्रसाद त्यांचा आदर्श घ्या. 2 वर्ष झाली लोक मागे लागले पार्ट्या द्या ते देत नाही. त्यांचा आदर्श घ्या. आता पार्ट्या करतायत. मी काय हाताळायला नव्हते गेले पार्टीत. जेवले पण नाही मी. माहितीये ती मला म्हणत होती जेवून जा जेवून जा जेवून जा. पण जानू तू बोलला होतास ना की बाहेरचं खायचं नाही म्हणून मी अजिबात खाल्लं नाही. म्हणजे ती मला म्हणतच होती थोडंसं तरी खा. पण मी म्हटलं 550 रुपयाची तिची प्लेट कशाला वाया घालवायची, मी आपली एवढंसं खाणार. तर मी तिच्या ताटातलं थोडंसं खाल्लं. थांबा द्याई तुम्ही ना. तुला कळतंय? ए नमा तुला कळतंय? तू मैत्रिणीच्या ताटातच जेवलीस. हो जानू. एक तर मुळात जायची गरज नव्हती. गेलीस ते गेलीस, ताटात जेवलीस तिच्या. अगं जायचं एक चॉकलेट बिकलेट रॅप केलेलं असतं ते घेऊन यायचं ना, किंवा केक वगैरे खायचा. ताटात एका ताटात जेवलात तुम्ही. ऐका ना आम्ही बोलतोय ना. 2 मिनिटं थांबा. केक बिक तर खाणं होणारच ना जानू. हा पण मी ना आम्ही काय केलं, चौघींनी मिळून एकच केक खाल्ला. हा एक तुकडा होता. थोडा रशीने खाल्ला, थोडा वनीने खाल्ला, थोडा चेतूने खाल्ला आणि त्यातलाच थोडासा चावा मी घेतला. एवढूसा माझ्या वाटेला एवढूसा झाला. तर मला सांग एवढूशा केकने मला कोरोना होणार आहे का? कोण तुम्ही? कुठून आलात? काय तुम्ही एकमेकांच्या तोंडातला केक खाल्लात? माझ्या वाटेला एवढूच अरे आला. देवा. त्या तिघींना काही त्रास होतो? नाही त्यांना काही झालं नाही अजून. नशीब. रशीला सर्दी आहे पण ती म्हणते 12 महिने सर्दी असते. वनीला कणकण भरली होती रात्री. डॉक्टरांना विचारलं ते बोले व्हायरल असेल. काही टेन्शन घ्यायची गरज अगं, नाही. हेच सिम्पटम्स आहेत ना, हेच सिम्पटम्स आहेत. आता चेतूला खोकला येतो तर म्हणशील तिला पण कोरोना झालाय. अरे मी काय करू? याला काय अर्थ आहे? बाई हिनच पसरवला रे घरात कुर्ना. मी नाही पसरवलाय. कुर्ना बोलू नका. कुर्ना नाही झालाय. ए. तुमच्यामुळे झालाय. बाबू, ए. तू न्यायनिवाडा कर. गप्प बसा. तुमच्या दोघींमुळे झालाय. तुम्ही दोघी जबाबदार आहात तेवढ्याच. अरे काय चाललंय यार? मी इथे माझ्या मित्रांना सांगतोय माझी आई बायको घरातनं बाहेर पडत नाहीत रे. कसं झालं त्यांना मला कळत नाही. तुम्ही मार अख्खं जग फिरताय. वा रे वा. अरे हे ना हेच चाललंय देशात. एवढ्याच्याने काय होतंय, एवढ्याच्याने काय होतंय, एवढ्याच्याने सगळा गोंधळ वाढत चाललाय. वा दादा खरंय. आता बसा आज 17 दिवस. बाबू हिच्या बरोबर 17 दिवस कसे घालवायचे रे? आणि मला हिच्या बरोबर 17 दिवस इथे राहायला आवडणार आहे का? तुम्हाला क्वारंटाईन सेंटरला नेऊन ठेव. मी तिथे सुखाची राहीन. यांच्या सोबत नाही राहणार मी. गप्प बसा. अशी तिकडे एक तर बेड मिळत नाहीयेत. देवाचे आभार म्हणा, काही फार त्रास झाला नाहीये दोघींना. ऑक्सिजन लेवल चेक केला? केलीये. हे बाबू मला ते सांगायचं. लांबून हो ना यार, तू लांबून बोल ना. बाबू, सारखे धावत जाताय. ऑक्सिजन लेवल चेक केली का? मी केलीये चेक. हा तेच मला सांगायचं होतं बाबू. ऑक्सिजन चेक केली, बरं झालं विषय काढला. हिचा 97 ऑक्सिजन ठीक आहे ना. आणि माझा 95, 2% जास्त. ही मुद्दामून करते ही. अख्ख्या घरातला ऑक्सिजन असं जोरात ओढते. माझ्यावरचं पण ऑक्सिजन हीच घेते. मी कशाला घेऊ? आई असं नाही करता येत. एकमेकींचा ऑक्सिजन मुद्दामून करते.
करते असं नाही ऑक्सिजन ओढतायत. मुळात आपण हे वातावरण ऑक्सिजन मध्येच राहतो आपण. असं एकमेकींचा ऑक्सिजन असं नाही ओढता येत. नाही मग सांग ना समजावून सगळी कसं हिची चालबाजी कळते मला. आई. बाबू हा. ते ऑनलाईन खाणं मागवतात ना, त्यांना फोन कर ना. पाणीपुरी माग, काय काय हवंय? पाणीपुरी माग. पाणीपुरी मला पण शोरमा ऑमलेट पाहिजे. काय शोरमा ऑमलेट. का पिकनिकला आलात? पिकनिक चालली आतमध्ये. ह्यांच्या बरोबर पिकनिक, ह्यांच्या बरोबर. हिच्या बरोबर पिकनिक जळलं मेलं. काय काल काल तू पावभाजी मागवली होती बाबू, मागवली होती. त्याला काही वासच नव्हता. हिच्या सगळ्या पदार्थांना वास आहे, माझ्या काही पदार्थाला वास नाही. वास घेऊन 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 खात होती मी. खाल्लं खाल्लं, वास वास येत होता, पण चव होती त्याला. चवीचं सगळं तू ह्यांना मागवलं होतंस ना जानू. माझ्या पदार्थ- तुम्ही अगं तुझा वास गेलाय, तुझी चव गेले. एवढं सोपं आहे ते. एवढं नीट कळत नाही तुम्हाला. हिच्यामुळे झालंय सगळं. हिच्यामुळे तुमच्यामुळे झालंय. तुम्ही पूर्ण कसला गेला झालं. सावंतरीकडे पाव आणा हे आणा समज बाबूच्यामुळे झालाय पूर्णा. गेली पूर्णा, तिकडे तोंडातले केक खायला. जरा 2 मिनिटं बंद ठेवा ना आता तोंड. ऑनलाईन चालूच राहिली मीटिंग. सॉरी सर, सॉरी. ये अलग है घर का है सर, बाद में ऑनलाइन होता है. हा मम्मी बोल. मी व्यवस्थित आहे. मी 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 व्यवस्थितच आहे. मला काहीच झालं नाहीये. हा मला काय कुठे होतंय. हा 1 मिनिट. हा. मेसेज आलाय वाटतं, मी नंतर बोलते तुझ्याशी. हा चल बाय. पाहिलं बाबू, काय आता ह्याच्यात काय पाहिलं बाबू? बघ हिच्या आईचा फोन हिला येतो. मला कोणी फोनच करत नाही बाबू. आई नको गे, त्रास होतो या सुराचा. हिच्या भाऊचा फक्त हिलाच फोन येतो, मला फोनच करत नाही. एक मिनिट आता मला बरं वाटत नाही तर माझे घरचे मलाच फोन करणार ना. मला विचारायला नको. मग विचारतील ना. विचारायला नको, सासू कशी आहे बा असं विचारायला नको. विचारतील, आई, तुम्ही ठीक तसं आहे, आई. वागायला पाहिजे. तुम्ही तसं वागायला पाहिजे. मला कोणी फोनच करत नाही बाबू. बाबू हा सूर नकावला वे. सांग रे पशा सारखे हिलाच सगळे फोन करतात, मला कोणी फोनच करत नाही. खूप इरिटेटिंग आहेत या. बाबू तू मला फोन कर. म्हणजे का मी आहे ते आपण डायरेक्ट बोलतो. फोन का नाही करू? नाही, तू मला फोन कर म्हणजे तू नको फोन करू. काय दुसऱ्या दिवशी डोक्यावर झालाय परिणाम. काय बोलतो तुला कळतंय? नाही. तू मला फोन कर म्हणजे तू नको मला फोन करू. म्हणजे तू मला फोन कर पण तू नको फोन करू. काय बरोबर ते साई? म्हणजे बाबू तू मला मावशी म्हणून फोन कर. म्हणजे आई हे अति होत आहे. आई हे बालिश पण आहे. एक आई मावशी वागतायत ना? कुंदा एक गप 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 गप. कुंदा मावशी म्हणून मला फोन कर. आई ऐक ना, कशाला नाही तुला कोण भाव देतं कशाला उघड जबरदस्ती? आई रडू नको. बाबू आईसाठी एवढं पण नाही करणार तू बाबू. रडू नको. करतो 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 ए, बाबू. करतो इथे सांगा थोबाड बंद करायला. करतो करतो फोन करतो. कुंदा मावशी म्हणून फोन. हे आई हे खूप बालिश आहे. ऍक्च्युली तुझं काय बाई सारखा माझ्या नातेवाईकांचा फोन येतो. बरे का ग पूर्ण, बरे का ग पूर्ण. काय करू ना आता नको घ्यायला. काय ए आई बरी आहेस ना? अगं, तूच फोन करायला कट का केलास तू? मला आनंद मिळू दे ना बाबू. परत कर परत कर. हे कर ना उचलशील? हा हा. कट नाही करायचं आधीच नाही सांग. नाही नाही कर. हॅलो बोल कुंदे. हॅलो, काय ग बरी आहेस का? मलाच विचारशील कशी आहेस ग? हिच्यामुळे झाला ग कुर्ना. सून माझी असं असं नस गेली तिकडे केक खायला, ह्याच्या त्याच्या तोंडातला केक खाल्ला आणि आली घेऊन कुर्ना. मग बाबू कुठला काय बोलायला? मी काय बोललोच नाही पण बाबूचा विषयच नाही निघाला. हॅलो तो कधी काय बोलतो?
सगळं त्याच्या बायकोचं चुकतं पण तिची बाजू घेऊनच भांडतो माझ्याशी. तो झालाय बायकोचा बाई. ए, काय बोलताय काय बोलताय? तू मलाच माझ्या फोनवर शिवाय देशील. फोन ठेव, फोन ठेव. हा, ठेवा फोन. हा हॅलो कुंदा. अगं हो ना ग, काय सांगू तुला बाई, पोराचं असंच असतं बाई, जोपर्यंत मांडीवर असतो ना तोवर पोर आपलं, एकदा बायकोच्या कुशीत गेलं की गेलं. ठेवलाय फोन, फोन ठेवलाय तो. अरे बाबू, ए कुंदा मावशीचा फोन आला होता. अरे का बाबू? मला काय म्हणली माहितीये का, कुणामुळे झाला कुर्ना. आता काय सांगू. झालीस खुश? आला तुला फोन नातेवाईकांचा? झालं समाधान? आता शांत बस. खूप नौटंकी आहेत रे खूप. काय आता मला फोन लाव. का? फोन लाव. हे बघ, तिचं ठीक फोन आहे, लाव. तुला येत आहेत ना फोन. फोन लाव. अगं तुला येत लाव फोन. सगळं माझ्यासारखं पाहिजे. 2 मिनिटं थांबा. फोन लाव. हे बघ, नानांचा फोन आलाय. गावच्या नानांचा फोन आहे. हॅलो नमा, आंब्याच्या पेट्या पाठवल्यात हा 2. यांच्यामुळे झालाय मला हा corona. विषय काय काढलाय मी? हॅलो, यांच्यामुळे झालाय मला corona. ऐक, मी आंब्याबद्दल. बाबूचं काय? बाबूचं तर काय तुम्ही बोलूच नका. बाबू आईच्या ताटाखालचं मांजर. बाबू काय बोलणार आईला? मग? बाबू काय बोलतच नाही, बाबू गप बसलाय. शिक्षण नाही हो सासूचं माझ्या. काय ते आयुष्यभर रांधावाडा उष्टी काढा एवढंच केलं मी एकटीच काय ती. मग मला एकटीलाच विज्ञानाचं नॉलेज आहे. यांना कसलं. ह्यांच्यामुळेच झालं. मी तेच सांगते ना तुम्हाला. ह्यांच्यामुळेच झालं बाई. परत आला ग. गावाला गेल्या. अगं हो. अहो, तेच त्यामुळे झाला कुर्ना. मी गेली बॅग गेली होती birthday party ला. मला आली कळतं घेऊन कसं तिकडून बघायचं कसं कुर्ना. नाही. या आता सासूबाई बसते घरात. ए. शिक्षण नाही. कोणामुळे? ए, गप्प बसा, पाया पडतो. गप्प बसा, गप्प बसा. अरे काय चाललंय? त्या रोगाने जगात थैमान घातलंय, हाहाकार माजवलाय. तुम्ही कसली थट्टा करताय? हे ब्लेम गेम करणं बंद करा. कोणामुळे कोणालाही काही झालं नाहीये, कळलं? हा आलाय तो आता भोगा. बघा 17 दिवस. जरा 2 मिनिटं बसा ना जरा शांत. पुन्हा हॅलो? माझ्या तोंडाकडे बघू. हॅलो तुम्ही पण प्रसाद बघू नका. खांडेकर. अरे ए, गप्प बसा ना. गप बस बाबू, बोल. बोल बाबू, बोल. हॅलो हॅलो हॅलो, हा बोल, हा बोला. हा प्रसाद खांडेकर. हा बोला. हा लॅबमधून बोलतोय. काल बोला. तुम्ही RT-PCR टेस्ट केली होती ना? हा हा. हा सर, तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. तुम्हाला पालिकेकडून फोन येईल. थँक्यू पण नाही बोलू शकत. हा ठीक आहे. झालं समाधान. बाबू गो 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 बाहेर, बाहेर, बाबू. जानू, बाहेर थांब, जानू. झालं समाधान. मी सांगते ना मी सांगते जानू. ए तुम्हा दोघींमुळे माझाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आता. झालं समाधान. बाबू जानू. आमच्यामुळे नाही, हो जानू. असं काही कुणामुळे कुर्ना होत नाही. असं याच्यामुळे झाला कुर्ना, हिच्यामुळे झाला कुर्ना. काय ग? हो ना. असं होत असं नाही होत जानू. ऐक ना आता जगात तू- कोणाला कळलं नाही कोणामुळे झालाय कुर्ना. हा, हे बघ आता तू असं ब्लेम गेम करू नकोस हा जानू. तू ये. ये जानू अब दूरी सही नहीं जाती. ये बाबू, ये बाबू. आओ राजा. मला माहितीये माझ्याशिवाय माझा बाबू राहूच शकत नाही. या कुशीत घेऊन झोपा तुमच्या बाबूला. बाबू ये. ये बाबू. जानू ये ना जानू. मला वेळ नाही लागलाय. जा- 14 दिवस तुम्हा दोघींबरोबर राहिला. मला वेगळा कोरोना झालाय. म्हणजे म्हणजे हॅलो ॲम्ब्युलन्स, वो क्वारंटाईन अरे सेंटर बाबू. पे जाने का, उधर से बुला लो.